गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी 2 पोलीस उपनिरीक्षक व उपहारगृहाच्या 2 चालकांनी तक्रारदाराकडून 2 लाख रुपये लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यातून समोर आले आहे। पथकाने शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी रात्री 11:15 वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृह नाशिक येथील उपहारगृहाच्या पाठीमागील बाजूस 2 लाख रुपये लाच स्वीकारताना उपहारगृहाच्या चालकास ताब्यात घेतले। 2 लाखांमध्ये 30,000 रुपयाच्या चलनी नोटा व 1,70,000च्या बनावट नोटा आहेत। मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय एकनाथ गोडे राहणार लक्ष्मीनगर कामटवाडे रोड नाशिक, दुसरे पोलीस उपनिरीक्षक अतुल भुजंगराव क्षीरसागर राहणार नाशिक, रमेश गंभीरराव अहिरे दोघे राहणार उपहारगृह चालक शासकीय विश्रामगृह नाशिक, कल्पेश रमेश अहिरे अशी ताब्यात घेतल्याची नावे आहेत।